नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. प्रथमतः सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. इंटरचेंज ऑफ सेंटेन्सेस इन्व्हॉल्विंग टेन्सेसच्या आज 12व्या भागामध्ये आज आपण चेंज ऑफ व्हॉइसेस म्हणजेच कर्तरी प्रयोगाचे कर्म कर्तरी प्रयोगात रूपांतर कसं करायचं ते आपण पाहणार आहोत. म्हणजेच आज आपण काय शिकणार आहोत, तर आज ॲक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपण बदल करत असताना जे मागे मी ज्या वेळेला व्हर्बचे व्हिडिओज बनवले त्यामध्ये मी हे सगळे व्हिडिओज बनवले, पण व्हॉइस या टॉपिकवरती मला जसे पाहिजे त्याप्रमाणे व्हिडिओ बनवता आले नाही. म्हणून व्हॉइस हा टॉपिक एक चांगला विद्यार्थ्यांना समजावा व 10वीच्या विद्यार्थ्यांना व्हॉइसवरती कसेही प्रश्न आले तरी माझे व्हिडिओज बघून त्यांना त्या प्रश्नाचं सॉल्व करता यावं, उत्तर देता यावं, यासाठी मी अधिक डीपमध्ये आणि स्पष्ट प्रमाणात हे व्हिडिओ पुन्हा बनवत आहे. व्हॉइसचे व्हिडिओ मी ते 8 व्हिडिओ तर तुम्ही बघाच, पण आजपासून हे 12व्या भागापासून जिथपर्यंत जातील तिथपर्यंत ही सिरीज पण बघा. हे जरा विस्तारपूर्वक बनवत आहे, थोडासा अभ्यास करून बनवत आहे. आणि बघा, अशाच वेळेला व्हिडिओ बनवले जातात ज्या गोष्टीचा आपल्याला पूर्णपणे जाणीव आहे, ज्ञान आहे, किंवा आणि विदाऊट अभ्यास म्हणजे विना वाचल्याशिवाय किंवा कुठलीही मेहनतीशिवाय कुठलंच फळ मिळत नाही. तुमच्यासाठी हे व्हिडिओ तयार करताना मला खूप मेहनत घ्यावी लागते. सो माझ्या व्हिडिओजला आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत सबस्क्राईब करा, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. एखादं लाईक करायला आपल्याला काहीच हरकत नाही. एखादी कॉमेंट टाका, जेणेकरून आमचा उत्साह द्विगुणित होतो आणि त्याद्वारे आम्हालाही अधिक चांगलं कंटेंट आपल्यापर्यंत आणायला अधिकाधिक प्रोत्साहन मिळतं. चला तर अधिक वेळ न घालवता सुरू करूया. इंटरचेंज ऑफ सेंटेन्सेस ऑफ व्हॉइसेस. कळलं? चेंज ऑफ व्हॉइसेस, इंटरचेंज ऑफ सेंटेन्सेस, चेंज ऑफ व्हॉइसेस. आता इथे ॲक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्तरी प्रयोगाचे कर्मकर्तरी प्रयोगामध्ये कसे रूपांतर केले जाते ते बघा. ॲक्टिव्ह व्हॉइसला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बदलताना काही महत्त्वाचे नियम समजून घेणं या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे. ते मी तुम्हाला संक्षिप्तमध्ये सांगणार आहे. आता बघा, इथे पहिला नियम काय आहे, तर ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये जो सब्जेक्ट असतो, जो कर्ता असतो, म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइस काय असतो, तर कर्ता प्रधान असतो. म्हणजे कर्त्याने केलेलं कार्य ज्या वाक्याद्वारे दर्शवलं जातं त्याला ॲक्टिव्ह व्हॉइस असं म्हणतात. उदाहरणार्थ, यू प्ले हॉकी, तू हॉकी खेळतोस. ही रीड्स अ बुक, तो पुस्तक वाचतो. लता डज द वर्क, लता काम करते. शी सॅंग अ सॉन्ग, ती गाणे गाते. आय रन अ रेस, मी शर्यतीत धावतो. कॅट किल्ड अ रॅट, मांजराने उंदराला मारले. वाक्य मी का सांगितले ते बघा. आता याचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये काय असतं, तर कर्मप्रधान असतं. म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये ज्याप्रमाणे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कर्त्याला प्रायोरिटी दिली जाते, म्हणजे कर्मप्रधान असतं, तर कर्ता प्रधान असतं, तसं पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य हे कर्मप्रधान असतं. आता मी जे पूर्वीचं वाक्य वाचलं होतं, यू प्ले हॉकी, बरोबर आहे. तर बघा, यू प्ले हॉकी हे कर्ता प्रधान होतं. यू प्ले हॉकी याच्यामध्ये कर्त्याला प्रायोरिटी दिली होती, म्हणजे कर्ता प्रधान होतं. आता हे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये काय होणार, हॉकी इज प्लेड बाय यू, म्हणजे तुझ्याकडून हॉकी खेळलं गेलं. म्हणजे हॉकी हे त्या वाक्याचं कर्म होतं, तर कर्म इकडे पहिले आलं आणि इकडचा जो कर्ता होता तो शेवटी गेला आणि कर्त्यापूर्वी इथे आपण काय लावलं, त्याला बाय लावलं. तसंच दुसरं वाक्य काय होतं तिथे, तर दुसरं वाक्य होतं ही दुसरं वाक्य होतं शी सॅंग अ सॉन्ग, तिने गाणे गायले.
अ सॉन्ग वॉज संग बाय हर, तिच्याकडून गाणे गायले गेले. पुढचं वाक्य होतं ही रीड्स अ बुक. इकडे बघा, अ बुक इज रेड बाय हिम, त्याच्याकडनं पुस्तक वाचलं गेलं. पुढचं वाक्य होतं आय रन अ रेस. आता इकडे काय येईल मग, रेस वॉज रन, रेस वॉज रन बाय मी. आणि लता डज द वर्क, तर त्या वाक्याचं बघा, द वर्क इज डन बाय लता. लक्षात आलं. पुढचं वाक्य होतं कॅट किल्ड अ रॅट. इकडे आलं अ रॅट वॉज किल्ड बाय कॅट. लक्षात आलं. आय रन अ रेस होतं ते, तर आय रन अ रेस, रॅन अ रेस, तर आय रेस वॉज रन बाय, असं हे वाक्य आपण पाहिलं. आता पुढे आपण याचे सविस्तर, अ रेस वॉज रन बाय मी. आलं लक्षात. आय रन अ रेस, आय रॅन अ रेस, हे होतं ते वाक्य. आणि त्याचं मग पॅसिव्ह कसं झालं, अ रेस वॉज रन बाय मी, कारण हे तिसरं आलं. आता इथे अशा वाक्यांचंच आपण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये परिवर्तन करू शकतो की ज्याच्यामध्ये क्रियापद हे सकर्मक असेल, म्हणजे ट्रान्झिटिव्ह वर्बचंच आपण ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतरित करू शकतो. कारण याच्यामध्ये कर्त्यासोबत कर्म असणं आवश्यक आहे. या वाक्यात कर्म नसेल त्याचं आपण ते करू शकत नाही. तर आशा करतो की मी दिलेली माहिती आपल्याला समजली असेल. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा. धन्यवाद.